नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. उपाधीच्या नावे घेतला शिंतोडा, नेदू आता पिढा. आतळोते कशासाठी हात भरोनी धुवावे, चालतिया गोवे मार्गासी. काही नाही देवे करून ठेविले, असे ते आपुले ते ठाई. तुका म्हणे जेव्हा गेला अहंकार, तेव्हा अपपर बोळविले. कशासाठी हात भरोनी धुवावे, घात चालतिया गोवे मार्गासी. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामधून साधना करत असताना तुकोबारायांनी आपल्या जीवनामध्ये जी अनुभूती तुकोबारायांना आली, प्रपंचामध्ये असेल परमार्थामध्ये असेल, तर त्या अनुभूतीचं प्रतिपादन महाराजांनी या गाथेमध्ये केलेलं आहे. आजच्या अभंगाचा जो विषय आहे, तर तो विषय आहे उपाधी. काय तुकोबारायांनी आपल्या जीवनामध्ये उपाधीचा त्याग केलेला होता. काय उपाधी हा शब्द व्यवहारामध्ये आपण पाहत असताना वेगवेगळ्या अंगाने त्या ठिकाणी वापरताना आपल्याला पाहायला मिळतो, आहे की नाही. अहो, एखाद्याचं त्या ठिकाणी भांडण लागलं, काय लागलं, भांडण लागलं, आणि भांडण करत असताना आता मध्ये जाता की नाही, तुम्हाला ऐकायचा आनंद असतो, आनंद वाटतो, छंद असतो. तर मध्येच त्या ठिकाणी तुम्ही त्याला दिसले आणि मग भांडणं झाले, सगळे झाले. मग आता तेवढ्या तात्पुरती तुम्ही मिटवले सुद्धा. मग कधी कधी डबल भांडणं होतातच की नाही. मग भांडणं झाली की लगेच तुम्हाला फोन येतो, अहो थोडं लवकर या घरी. म्हटले कशाला, अहो डबल भांडणं सुरू झाले. याला असं वाटतं एकदा दोनदा फोन आले की काय म्हणतो आपण, काय उपाधी लागली बाबा ही माग, म्हणतो का नाही व्यवहारामध्ये. तर सांगायचं तात्पर्य की उपाधी जी आहे हिला आपण त्या ठिकाणी मानलेलं आहे. मूलतः विचार केला तर सर्व जे दिसणारा प्रपंच आहे, जे काही दिसतं, हे सर्व विनाशी आहे. काय पण त्याला आपण आपलं मानल्यामुळे, ते प्राप्त करण्याची इच्छा असल्यामुळे माणूस वेगवेगळ्या उपाधीने बांधल्या जातो. आणि म्हणून तुकोबारायांनी आपल्या जीवनामध्ये या उपाधीचा त्यागच केला. तुकोबाराय म्हटले, नको बाबा कोणती उपाधी मागे नकोच. काय अहो काही करायचं म्हटल्यानंतर त्या ठिकाणी त्याला वेळ द्यावा लागतो, त्याला काळ द्यावा लागतो. अहो प्रपंच जरी नेटका करायचा असला तरी सुद्धा त्याला वेळ द्यावा लागतो की नाही. काळ वेळ दिल्याशिवाय तोही व्यवस्थित होत नाही. मग परमार्थ करायचा असेल तर त्याच्यासाठी तर सर्व जीवन जरी समर्पित केलं तरी सुद्धा तो नेटका होऊ शकत नाही. आणि म्हणून
तुकोबाराय म्हणतात की आम्ही आमच्या जीवनामध्ये कोणतीच उपाधी प्राप्त व्हावी अशी इच्छाच केली नाही, आणि त्या उपाधीच्या नावाने आम्ही उपाधीच्या नावे घेतला शिंतोडा, की परिग्रह त्या ठिकाणी रूपी उपाधीचा स्पर्श झाला, म्हणून त्याच्या नावाने तुकोबाराय म्हणतात आम्ही शिंतोडाच घेतला. म्हणजेच काय, पवित्र झालो. अहो घरामध्ये जर त्या ठिकाणी आपण पाहतो सुतक असेल, काही लागालागी झाली, तर आपण काय म्हणतो, थोडंसं गोमूत्र इकडे शिंपडा म्हणतो की नाही. कारण गोमूत्र जे आहे तर हे अशुद्ध जे काही असेल तर त्याचं शुद्धीकरण करण्यासाठी आपण गोमूत्राचा वापर करतो. ते शिंतोडे 2-3 शिंतोडे टाकले की लगेच ती वस्तू पवित्र मानतो आपण. मग तसंच तुकोबाराय म्हणतात ही जी उपाधी आहे, माऊली म्हणतात उपाधी माझी गुप्त चैतन्यासे सर्वगत. की उपाधी ही गुप्त आहे. माऊली म्हणतात उपाधी माझी गुप्त चैतन्यासे सर्वगत, की परमेश्वराने ही संपूर्ण सृष्टी जी निर्माण केली, तर या संपूर्ण सृष्टीमध्ये परमात्मा व्यापक आहे. परंतु परमेश्वराच्या मायेने आपल्याला एवढं त्या ठिकाणी विचलित करून टाकलेलं आहे. थोडंसं चांगलं आपल्याला चमचम चमचम करणारं दिसलं की आपल्याला असं वाटतं हे आपलंच झालं पाहिजे. काय पण जे माऊली म्हणतात जे तत्वज्ञ असणारे जे संत आहेत, तर त्यांना याचं ज्ञान असतं. आणि म्हणून तुकोबारायांनी सुद्धा उपाधी केव्हा निर्माण होते, ज्यावेळेस तुम्ही फक्त परिग्रह म्हणजे संग्रह करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करता. काय जोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये कशाचा संग्रह नाही, तर मग आपण म्हणतो, तुम्ही लोक आम्हाला म्हणता महाराज आमच्या मागे एवढा मोठा ताण आहे, एवढा मोठा प्रपंच आहे, तुम्ही बरे बाबा मोकळे, तुमच्या मागे काहीच उपाधी नाही. उपाधी नाही म्हणजेच काय, तुम्हाला कशाचं टेन्शन नाही म्हणतात. अरे बाबा तसं नसते. सर्वच त्या ठिकाणी गोष्टी चालवायच्या म्हटल्यानंतर ते करावं लागतं. कार्य तर करावंच लागतं, कर्तव्य करावंच लागतं, आहे की नाही. कधी कधी भाजीला इकडं बाया हजर नसल्या तर आपल्याला फोडणी द्यावं लागते. मग उपाधीची का नाही की बाबा सगळे टायमात जेवले पाहिजे. आणि उपाधीच नसली तर काही टेन्शन आहे का. बघा एक बाबा त्या ठिकाणी दृष्टांत पूर्वी द्यायचे की एक साधू होता. कोण होता, साधू, महात्मा, विरक्त साधू होता. असंच त्या ठिकाणी अरण्यामध्ये राहायचा. फक्त अंगावरती 4 बोटाची एक लंगोटी घालून परिधान करून आपलं जीवन व्यतीत करायचे. लोकांच्या दारोदारी जायचं, भिक्षा मागायची. काय आणि मग लोकांच्या दारोदारी जाऊन भिक्षा मागायची, देवाचं नामस्मरण भजन कीर्तन करायचं आणि आपल्या कुटीमध्ये राहायचं. मग काय झालं की अरण्यामध्ये राहत असल्या कारणाने आता साधूची लंगोटी, आता त्या अरण्यामध्ये असणारे जे काही उंदरं असायचे तर ते उंदरं ती लंगोटी घेऊन जायचे. काय आणि उंदराचं काम काय असतं, कतरून टाकायचं, फेकून द्यायचं, हे काय. अहो ते साधू कदरला की बाबा हे उंदरं किती त्रास देतात आपल्याला. जेव्हा पाहिलं तेव्हा लंगोटी चोरून नेतात, लंगोटी चोरून नेतात. आणि मग साधूने आता
तुमच्यासारखे सद्ग्रहस्थ त्या ठिकाणी यायचे महाराजाला भेटायला. म्हटले महाराज, म्हटले अहो बघा काय करावं, म्हटले उंदरं इतका त्रास देतात. म्हटले महाराज उंदरं इतका त्रास देतात ना, तर उंदरांना जर तुम्हाला त्या ठिकाणी उंदरच राहू द्यायचे नसतील तर त्याच्यासाठी एक मांजर पाळा. लोकांनी लगे मांजर आणून दिली आणि मांजर आणून दिल्यानंतर आता मांजर आली. आता मांजर आली तर मांजर बरोबर उंदराला जिवंत ठेवते का? मांजरीच्या वासानं सर्व उंदर तर पळून गेले. पण आता मांजर म्याव 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 चालूच तिचं. अहो रात्रभर या महाराजाला ती झोपू द्यायची नाही, कारण तिच्या पोटातच काय नसायचं. आता तिला खायला घालणंच होतं की नाही. मग आता तिला खायला घालायचं. पुन्हा लोकांना विचारलं, अरे म्हटले बाबा तुम्ही मांजर आणून दिली खरी, पण आता ही मांजर रात्रभर ओरडत राहते, आता हिचे काहीतरी बंदोबस्त करा. म्हटले महाराज काळजी करू नका, त्या मांजरीसाठी आम्ही एक गाय तुम्हाला आणून देतो. काय? आता गाय लोकांनी आणून दिली. म्हटले महाराज या गाईचं दूध काढत जा, गाईचं दूध काढलं की मांजरीला पाजत जा आणि तुम्ही पेत जा, आहे की नाही. मग असं म्हटल्यानंतर म्हटले काय हरकत नाही. आता गाय आली, वासरू आलं, आहे की नाही. आता एक 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 उपाधी वाढत गेली, आहे की नाही. पहिले मांजर आली, मांजरीसाठी गाय आली. आता गाय आली तर आता गाईला चरायला काहीतरी लागेल की नाही. मग एक माणूस म्हणाला, म्हटले महाराज काळजी करू नका, तुमची गाय चरल त्याच्यासाठी 1 एकर जमीन मी तुम्हाला काय करतो, दान देतो. तुम्ही तिथं गाय चारत जा, सगळं करत जा. म्हटले काय हरकत नाही बाबा, तुझी इच्छा आहे ना. मग जमीन झाली. आता काय एक 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 मस्त महाराज दिवसभर आपले गाय चारायचे आणि सर्व काही झालं. मग आता गाईचं दूध शिल्लक उरायला लागलं. मग दूध शिल्लक उरायला लागलं. भक्त लोक म्हणाले महाराज अहो तर इतकं गाय तुमचं होतं, मांजरीचं होतं, आता एवढं दूध उरतं, त्याचं काहीतरी कारणी लावत जा, त्याचं तूप गीप बनवत जा. अरे म्हटले बाबा तूप बनवायला कुठं टाईम आहे काय. आणि मग महात्मा म्हणाले बाबा काही काळजी करू नका, जसं असेल तसं भगवंताच्या कृपेने चालू होतं. हळूहळू हळूहळू लोकांनी मग तिथं हळूहळू मकान बांधून दिलं सगळं. मग एक एक गोष्ट जशी जशी होत गेली. आता महात्म्याने विचार केला की आता सर्व दिवसच याच्यामध्ये चालला तर आपलं भजन तर मागेच पडू राहिलं. आता मांजर आली, सकाळी उठलं की पहिले त्या मांजरीसाठी दूध काढा. दूध काढलं, मांजरीला दूध पाजा, मांजरीला दूध पाजलं, वासरू त्या ठिकाणी वासराला पाजा, पुन्हा गाय चरायसाठी सोडा. एक 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 उपाधी. आणि काय झालं, महात्मा विचार करत होते की आपल्याला तर वेळच भेटत नाही. आणि मग असं सांगतात की त्या काळामध्ये असे चोर त्या ठिकाणी वाढले. आणि मग राजाच्या माणसांनी काय केलं, या महात्म्याला सुद्धा ते चोर म्हणून नेलं पकडून. आता याच्या अंगावर काहीच राहत नसतं, लंगोटीच होती. त्यांना वाटलं बाबा असं लय चोरायच्या गोंधळात याला गेले घेऊन. आणि मग घातलं जेलात घातलं. आणि मग शिक्षा म्हणून काय तर दिवसभर डोक्यावर दगड व्हायचे. आता कारागृहामध्ये शिक्षा कशी असते, मग दिवसभर डोक्यावर दगड व्हायचे, कामं करायचे. मग महात्म्याने एक दिवस बसल्या बसल्या विचार केला. म्हटले हे सर्व जेवढं झालं, इथं जेलापर्यंत आपण पोचलो, म्हटले याचं काय कारण असत. तर मग कारण समजलं की बाबा कारण ही एक लंगोटी आहे. ही लंगोटी उंदर चोरून नेत होते, त्याच्यासाठी मांजर आली. मांजरीसाठी कोण आली, गाय आली. आणि गायीसाठी मग पुढं आता सगळं वाढतच गेलं.
महात्म्याने म्हटले आता ही सगळी उपाधी जर सोडायची असेल, अहो त्या जेलमध्ये महात्म्यानं दिली लंगोटी सोडून, अहो लंगोटी सोडून दिली, लंगोटी फेकली. तो जेलर आला, म्हटले हे महाराज काय झालं आता, पागल झालं, त्याला दिलं जेलाच्या बाहेर हाकलून. म्हटले हट चल. अरे म्हटले सुटली उपाधी, सुटली उपाधी, गेला महात्मा निघून. काय म्हणजे सांगायचं तात्पर्य काय आहे की एक छोटीशी लंगोटी जर एवढा मोठा प्रपंच निर्माण करू शकते, उपाधी निर्माण करू शकते, तर आपला प्रपंच सोपा आहे का? आपल्या जो कमी उपाधी आहे का? एक एक उपाधी आपण वाढवत चालतो. माणसाने उपाध्या ह्या कमी केल्या पाहिजे, आहे का नाही? तुम्हाला असं वाटतं लोकांनी आम्हाला मान दिला पाहिजे, आमच्या नावाच्या पुढे श्री 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 असं लावलं पाहिजे, जे काय असेल ते. अहो ही उपाधीच आहे. जेवढे तुम्ही शांत राहाल, उपाधीपासून दूर राहाल, तेवढं तुमचं जीवन हे समाधानी राहील. आणि तेच तुकोबाराय म्हणतात की उपाधीच्या नावे घेतला शिंतोडा, की आम्ही या उपाधीचा स्पर्श झाला म्हणून तुकोबाराय म्हणतात त्याच्या नावाने आम्ही शिंतोडाच घेतला. म्हणजेच आता आम्ही ती उपाधी त्यागली आणि काय झालो? पवित्र झालो. पुढे म्हणतात कशासाठी हात भरूनी धुवावे, चालतिया गोवे मार्गासी. तुकोबाराय म्हणतात की ही उपाधी जी आहे, तर हिचं अगोदर त्या ठिकाणी तिला धारण करायचं आणि मग पुन्हा त्या ठिकाणी ती त्यागायची. असं रिकामं काम करण्यापेक्षा जसं उदाहरण दिलं तुकोबारायांनी, कशासाठी हात भरोनी धुवावे, चालती या गोवे मार्गासी. महाराज म्हणतात प्रथम चिखलात हात भरवायचे आणि नंतर ते का धुत बसायचे? अहो उदाहरण दिलं की एखादा व्यक्ती रस्त्याने त्याला प्रवास करायचा आहे आणि मग मार्गाने जात असताना तो जर त्या ठिकाणी रस्त्याने उगच आपल्या मातीने हात भरवत असेल आणि हात भरून पुन्हा ते धुण्यासाठी पुन्हा पाणी शोधेल की कुठे पुन्हा स्वच्छ हात धुता येतील, काय करता येईल, तर महाराज म्हणतात हे जसं त्या ठिकाणी विनाकारणच त्या ठिकाणी अडचण निर्माण करणार आहे. अगोदर हातच भरू द्यायचे नाही तर धुवायची भानगड राहील का? नाही. तसं तुकोबाराय म्हणतात काही नाही देवे करोनी ठेविले, असे ते आपुले ते ठाई. देवाने आपल्याकरता काय बरं त्या ठिकाणी करून ठेवले नाही? म्हणतात की ज्या ज्या ठिकाणी जे जे असते ते सर्व आपलेच असते, तर मग परिग्रहाची आवश्यकता काय आहे? तुकोबाराय म्हणतात की परमेश्वरानं ही संपूर्ण सृष्टी निर्माण केली, तर हे कोणासाठी केली? अहो आपल्यासाठीच केली. सृष्टीतील प्रत्येक गोष्ट जी आहे ती परमेश्वराने तुमच्या आमच्यासाठीच केली का रे? बघा, परमेश्वराच्या कृपेने आपल्याला अन्न, वस्त्र, निवारा, नंतर काय हवा असेल, हे सर्व गोष्टी ज्या काही आहे नैसर्गिक त्या परमेश्वराच्या कृपेने त्याने निर्माण करून ठेवलेले आहे. अहो जेव्हा काहीच नव्हतं, कुठे विज्ञानाचा शोध नव्हता, त्याही वेळेस माणसं उपाशी राहत होते का? नाही. ते अरण्यामधले कंद मुळं खाऊनही सुद्धा जिवंत राहत होते. आजही बाबा त्या ठिकाणी सांगतात, म्हणतात अरण्यामध्ये काही असे कंद आहेत की ते कंद फक्त त्याचं ज्ञान पाहिजे की ते कंद जर त्या ठिकाणी काढून आणले आणि नुसते शिजवले तर शिजवल्यानंतर ते पूर्ण भातासारखे असे त्याचे दाणे 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 वेगळे होतात. काही असे कंद आहेत. काही कंद असे आहेत की ज्यांचं नाव भूक कंद आहे, की एकदा जर तो कंद खाल्ला की महिनाभर भूक लागत नाही. खायचे तुम्हाला? हा, तर पण त्याच्यासाठी तुम्हाला त्याचं ज्ञान करून घ्यावं लागेल. नाही तर बसाल कोणते कंद खात,
काय तुम्ही कांदे खाणारे माणसं आहे, कंद खाणारे आहेत का? कांदे खाऊन वांदे निर्माण होतात, आहे की नाही? तरी कांदे खातात. तर जे कंद आहे त्याचंही ज्ञान लागतं. मग तुकोबाराय म्हणतात की परमेश्वराने ही जी सृष्टी निर्माण केली हे सर्व आपल्यासाठीच केलंय. मग तरी सुद्धा आपण परिग्रहाची आवश्यकता त्या ठिकाणी काय आहे म्हणतात, संग्रह करण्याची काय गरज आहे? अहो, माणसाचा स्वभाव कसा आहे की त्याला असं वाटतं की माझ्याजवळ सगळं असलं पाहिजे, संग्रह असला पाहिजे. आणि साधू काय असतो, सर्व संग परित्यागी, त्याला संत म्हणतात. आणि आपला स्वभाव असतो की सर्व संग्रह आपल्याजवळ असावा. मग तुकोबाराय म्हणतात की संग्रह करणे म्हणजेच उपाधी आहे की नाही? अहो, 12 महिन्याची सोय करून ठेवतो का नाही आपण? आता गहू पेरला की पुढच्या 12 महिन्याला तो कसा पुरेल याची आपल्याला काळजी असते. याला संग्रह म्हणतात. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की तुका म्हणे जेव्हा गेला अहंकार तेव्हा आपपर बोळविले. तुकोबाराय म्हणतात जेव्हा माझा अहंकार गेला त्याच वेळी माझे आणि तुझे या भेदाची बोळवण झाली, असं आपण समजलं पाहिजे, आहे की नाही? बघा, अहंकार हाच त्या ठिकाणी माणसाच्या विनाशाला कारण ठरणार आहे की नाही? आणि मी आणि माझं आणि तुझं हे जोपर्यंत आपल्या अंतःकरणामध्ये हा भाव राहतो तोपर्यंत भेदाची वृत्ती माणसाच्या अंतःकरणात असते. म्हणून जे काही दिसणार आहे तर हे सर्व परमात्म्याचं आहे अशी साधूची दृष्टी असते. म्हणून माऊली म्हणतात मी माझी ऐसी आठवण विसरले जयाचे अंतकरण पार्था तो संन्यासी जान निरंतर. मी आणि माझी याचा ज्याला विसर पडलेला आहे, ज्याच्या अंतःकरणातून हे माझं आहे ते तुझं आहे असा भेदच ज्याच्या जीवनात उरलेला नाही, तर माऊली म्हणतात पार्था तो संन्यासी जान निरंतर, त्याला संन्यासी म्हणावं. आणि मग तेच तुकोबाराय म्हणतात बाबांनो की आपल्याला सुद्धा जर अहंकार निवृत्त करायचा असेल तर माझं तुझं या भेदाची बोळवण आपण केली पाहिजे. आणि ज्या दिवशी तुम्ही भेदरहित तुमचं जीवन होईल त्या दिवशी तुमच्या अंतःकरणातून सर्व उपाधी निवृत्त झालेली असेल. बस. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री गुरुदेव भगवान की जय. काशी विश्वनाथ भगवान की जय. ओम नमः पार्वती पते हर हर महादेव.